श्री गुरुदेव दत्त नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 24 पारायण प्रत। श्री गणेशाय नमः। जय जय अजि निरंजना अलक्ष्य गोचर व्यक्त निर्गुण पूर्ण ब्रह्म माया हरणा चक्र चालका आदिपुरुषा हे गुणातीता सर्वत्र भरिता सगुण रूपा लक्ष्मीकांता मागेले अध्याय रसाळ कथा मच्छिंद्रोत्सव दाविला एका सुवर्ण विटेसाठी कनकगिरी करी गोरक्ष जठी आता मम वागवटी भरतरी आख्यान वदविका तरी श्रोते ऐका कथन पूर्वी मित्र रश्मी करिता गमन वात चक्री प्रेरुनी स्पंदन आस्था चढा जातसे तो उर्वशी मानसनी येत होती भुलो कवनी तवती दारा मुख्य मंडनी मदन बाले देखिली देखताची पंचवाणी शरीर वेधले मित्र वरुणी वेदताची इंद्रिय स्थानी येऊनी रेत झगटले जगडताची इंद्रिय रेत स्थान स्तोडून झाले भक्त विभक्त होता पतन त्वरित आकाशाहुनी पै झाले परी आकाशाहुनी होताची पतन वाताने ते विभक्तपण द्विभाग झाले मही कारण येऊनिया आढळले एक भाग लोमश आश्रमा येऊनी पावला थेट उत्तमा घडी पडताची तनु उत्तमा अगस्तीची ओतली या परी दुसरा भाग तो लोक कौलिका ऋषीच्या आश्रमात चांग येताची कैसा झाला वेग तोची श्रवण करा आता कौलिक घेऊनी पात्र भरतरी भिक्षोदृश्य धृणी अंतरी निगता झाला सदना बाहेरी वस्ती पर्यटन कराव्या परी कौलिक येताची बाहेर भरतरी ठेवणी महीवर बंद करीतसे सदन द्वार कडी टाळे देवण्या परी भरतरी ठेविली अंगणात तो आकाशातून रेत त्यात येवण्या अकस्मात भाग एक आदळाला तो इकडे कौली करुशी टाळे देवणी ग्रहदाराशी येवणी पाय भरतरीशी तो रेत व्यक्त देखिले रेत व्यक्त देखताची पात्र अंधकरणी विचारी तो पवित्र किती म्हणे वरुणी मित्र रेत सांडिले भरतरी तरी यात ध्रुमी नारायण अवतार घेईल कलित पूर्ण 301 सहस्र दिन वर्षे लोटून कलीची हेतुके वर्षे कलीची गेल्या ध्रुमी नारायण अवतरेल भरतरिया तरी आता भरतरी रक्षुन्या ठेवून आश्रमी तैशीच मग ती भरतरी रेत व्यक्ती रक्षित झाला आश्रमाप्रती ते अशी दिवस लोटता भोवती पुढे कली लागला मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारता प्रकट दिशी भरतरी नेहुनी मंडळाचलाची गृहाद्वारे ठेवली गुहाद्वारे ठेवणी पात्र अदृश्य विचरी तो पवित्र तो कली लोटता वर्षे 3 सहस्र 1 सते 3 वर्षे तर द्वारकाधीश अंश करून भरतरीत संचरला ध्रुमी नारायण जीवत्व व्यक्त रेता कारण होताची वाढी लागता दिवसेंदिवस पुतळा रेखतच चालेला विशेष पूर्ण भरिता 9 मास सिद्ध झाला तो पुतळा परी मधुमक्षिकेने पात्रात मधूचे जाळे केले होते तयाचे संग्रह व्यक्त बाळ वाढी लागता मधु बाळ 9 मास लोटता गेला काळ परी तो देह होता स्थूल भरतरी पात्र भंगले बहुत दिवसांचे पात्र साधन झाले होते कुजटपण त्यात पर्जन्यकाली कड्यावरून पर्वत कोसळता परी एक पाशाने गडबडीत पातला ते स्थान परी पावताची पात्राशी झुकटून भरतरी भंग पावली भरतरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरवले शकलात मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग झाले मग निर्मळपणे बाळ विरक्त मिरवू लागले सोते जात जैसे अब्र वेगळे होता दीप्त निर्बळपणे मिरत जे केश तेरावाल्या जैसे जीवन तळा बेचले गढूळपण ते बाळ भरतरी शक्तिकारत्न विमुक्त झाले वेष्टना परी कडा कोसळला कडकडी शब्द झाले अतिने टेनेकडून मक्षिका अचट भय पावनी पळाल्या एरिकडे एकटे बाळ शब्दवरुदनी करी कोल्हा तेथे चरे कुरंगमे तया ठाई पातला
तयात गरोदर कुरंगिनी चरत आली तयस्थानी. तो बाळ रुदन करता नाही निवांत तरुणी पडल्याचे. तरी अफाट तरुण दिशेमही त्यातही बाळ सबळ प्रवाही. चरत येता हरणी तया ठाई. प्रसूत झाली बाळ पै. प्रसूत होता बाळे दोन्ही. झाली असता कुरंगिनी. पुन्हा मागे पाहे पोरतणी. तो 3 बाळे देखील. माझीच बाळे त्रिवर्ग असतील. ऐसा भास ओढवला चित्ती. मग जिव्हा लावणी तया प्रती. चाटूने घेतले असे परी ती खडतर परी. दोन्ही पाडशे तिथे. संध्या अवसरी झगटली स्तना ते. परी हे बाळ नेणे पाना ते. स्तन कवळावे कैसे ते. मग ते कुरंगिनी लोटणी पाडस. चहूकडून ठेवणी चौपदास. मग वत्सालोनी लावी काशीस. मुख ते असे थानाशी. आयशे लोटता काही एक दिवस. तो रांगू लागले म्हैस. मग ते मृगी लावणी थानास. संगोपन करतशी. आयशे करुणी स्तनपाणी नित्य पाजी. कुरंगिनी आपुले मुखीची जिव्हा लावणी. करी क्षालन शरीराशी. पाडशी ठेवणी तयास्थानी. चरू जातशी विपिना हरणी. घडोघडी येतशी परतणी. साई पाजुली बाळाते. आयशे करिता संगोपन वर्ष लोटली तयात 2. मग हरिणामध्येची जाऊन पत्रे भक्षी वृक्षांची. परत्या वनचराची मिळी विचारता सावज भाषा सकली स्पष्ट होऊन त्या मंडळी त्या समान बोलत असे. हस्तीवर्ग गायी म्हशी व्याघ्र जंबूक लांडगे हरिण भयंकर शार्दूल रोही गेंडा सांबर भाषा समजे सकळांची. सर्पकिडे मुंगे पाळी पक्ष्यांची बोली सकळी तैशीची. कुकुने उत्तर पावली देत असे सकलांची. ऐशिया परी वनचर रंगणी प्रत्यक्ष अवतार विचरे कारणे. जिकडे तिकडे जाय हरणी तिकडे तिकडे जात असे. ऐशा 5 वर्षेपर्यंत हरणी मागे तो हिंडत. एके दिवशी चरत चरत हरणी आली त्या मागे. काननी चरता मार्गे नेट तो बाळही आला ते वाटे. तो मार्गी सह श्री पुरुष भाट. मग त्या वाटे ती येत. त्या भाटा जयसिंग नाम कांता रेणुका सुमध्यम. परी उभयंताचा एक नम एक चित्ती वर्तती परे कैसे अलोटी शत्रु मित्र ऐक्य दृष्टी. की धन धगात का मोहपोटी समानाची वर्तत असे. तन्याय पुरुष कांता प्रपंच रहाटी वर्तत असता. तो सहज त्या मार्गे येता तया ठाई पातली. पातली परी मार्गावती बाळा देखील. दिव्य शक्ती बाळार्क किरणी तेजाकृती. लकलकीत देखील. की सहजासहजी कराव्या गमन मही उतरला रोहिणी रमन. की पावक तेज कांती वसन. गुंडाळले वाटत असे. आयशा परी तेजपुंज जयसिंग भाट देखता. सहज मनात म्हणे अर्क तेज बाळ असे कोणाचे. ऐशे श्रीयशी म्हणतसे. ऐशी अरण्यात अशी बाळ सांडून गेली. सुरस माता पिता कैशी ती. की सहज चाली चालता यात चुकली याची माता. ऐशे अपार संशय घेता तया पेशी पातली. पातली तरी बाळ पाहून भय व्याप्त झाले मन. मग मृग बोलले आरंभळम पळू लागले मार्गाते. ते पाहून जयसिंग भाटे धावून धरली बालकाची पाठी लागून धरुणी मनगट उभा केला बाळतो. उभा धरून ते बोलत म्हणे बाळ सांडी भयाते. तू ते भेटवीन तव माते. माता कोणती सांग. परी ते कुरंग भाषे करून आरंभळाचे छंदे करून. नेत्रा लोटले अपार जेवण हाक मारे हरणे. ते परी ते हरणी बाळ पाहून कासावीस झाले परम प्राण. परी मनुष्य भय करून निकट येऊ शकेन. हरणी आपुले ठाईचे ठाई परम आरंभळे माहिती दे. येरीकडे मार्ग प्रवाही भाट बोले बाळा ते. म्हणे वत्सा व्यर्थ का रडशी. कोण माता पिता आहे तुझशी. सोडून गेली अरण्याशी. तरी भेटू तुझ आता परी कुरंग भाषे करून. ब्या ब्या करून करीन रुदन. मग भाट म्हणे हे वाचाहीन. मुखस्तंभ वाटत असे. मग हस्तकुळीने पुशीत ते परी खूनही ते नेणे पडते. मग जयसिंग म्हणे आपुले मनाते परमाज्ञानी बालक. तरी आता असो कैसे येते आपुले व्यवस्थिस. याची जननी भेटल्यास हस्तगत येते करू. ऐसा विचार करून मानशी उचलून घेतला स्कंदाशी. परी ते आरांबळणे हरणीशी पाचारित 1800. परी ती कुरंग भाषा काही जयसिंग ते माहीत नाही. तैसे वाहुनी मार्ग प्रवाही घेऊन जात बालका. परी त्या बालकाशी घेऊन जाता अति बारंबळे हरणी चित्ता सवे अपस्य वेळा होता. घेऊन हंबरडा मारित असे. बाळावरील ठेवणी दृष्टी धाव घेत असे. पाठोपाठी ठाई ठाई माहीत ती. उभी राहून आरंबळे ऐशी हरणी आरंबळात दुरून त्याशी मार्ग गमन. परी तो जयसिंग पाहुणी मना विचार करी. आपल्या म्हणे हरणी कवने आरती हिंडत आहे कानना प्रती.
पाडस चुकार झाले निगुती म्हणून हिंडे विपणीही आयशे परी चित्ती भासून गमन करीत असे. मार्गा गमन करिता स्वगृहास वस्तीत जाऊन पोचला. मग ती वस्ती पाहुणी हरणी विपण्या गेली निराशपणी परी ठाई उभी राहुनी हंबरडा मारी आक्रोश. एरीकडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट बाळ उपनी कांते सोबत वस्ती फिरून पाठल. सकाळ वस्तीत फेरी फिरून पुन्हा शिबिरी येऊ वरतो न आयशे करता मास 3 लोटून गेले वस्तीशी. परी ते बाळ आरंभाळता भयाने राहिली. सकळ वेता मग थोडी थोडी सवय लागता विसर पडला हरणी. तेच नीती बाळा विसर शनिक पडला कुरंग पार. भोजन पानाधिक सारासार कळो सविस्तर लागले. बोली चाली शनेक प्रविष्ट झाले बालक मग हका मारी जननी जनक भक्सावया मागत असे. असो आयशिया परे अलोट ग्रामोग्रामी हिंडे भाट. हिंडता हिंडता भागीरथी तरी काशी क्षेत्री पातला परी विश्वेश्वरी दर्शना जात देवालया तरी. स्नान करून भागीरथी तरी बाळ घेऊन गेला असे. विश्वेश्वराचे दर्शन करीतो लिंगातून बोलता उमाकांत. यावे भरतरी अवतरात दृश्य झाले ते विकी आयशे ऐकून नमस्कारिता. शब्दोद्दयित झाला बोलता त्याचे ते शब्द समजता जयसिंग ऐकले. मग तो मनात करे विचार बाळ हे करिता नमस्कार शिवलिंग बोले अति मधुर. भरतरी आयशे म्हणून तरी हा आहे कोण अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष. परी प्रारब्धयोगी आम्हा सुलक्ष प्राप्त झाले वाटत असे. जैसा दरिद्र या मांदूस गट सहज चालता आदळे वाट तेवी आम्हा बाळ चुकट प्राप्त झाले दैवयोगे. की चिंता तुराशी चिंतामणी अवचट लादला मार्गे करून तेवी माते अवतारत नाही प्राप्त झाला दैवाने. दुष्ट काळाची थोर राटी प्राण अन्नाविन होत कष्टी ते सुरभी येऊनी कृपा होती. थान आपुले होतसे न्याय माते झाले निदैवा दैवी बाळ लादले परी पुण्य पावले अवतारी दिसतो. हे पुण्य तरी वर्ण केवळे जयासाठी हा स्तुळवट दगड हर्ष पाहुणी संस्कार पाड. यावे भरतरी म्हणत असे तरी आता भरतरी नाम थोर पाचर वाचे करून आयशे चित्ती कल्पना योजून पुन्हा शिबिरा पातले परी कांती लागून सर्व नियोजना वर्तमान मन्या पुत्र तुझ कारण अवतार दक्ष सापडला. परी अवतार दक्ष कैसा म्हणशील तरी तो अग्रसा तरी शिव प्रत्यक्ष बोलेला ऐसा. यावे भरतरी म्हणे अगे बाळ करिता नमन ध्वनी हे निघाला लिंगातून ती म्या ऐकला आपुल्या काने म्हणून म्हणतो अवतार हा. तरी आता इथून येते भरतरी आयशे नाम निश्चित पाचारून अंतर्भूत पालन करी बालाचे. आयशे सांगून तो युवती टाकून गेली फेरी प्रती. परे श्रोते चित्ते कल्पना घेती शिवकापुरीला भरतरी याचे भरतरी आयशे वचन. किमर्थ बदला उमारमन तरी तो भरतरीच पावला जन्म म्हणून शिव बोलेला असे. भरतरी अवतार सदन यावे भरतरी आयशे म्हणून तरी आता आयशे ऐका वचन कथा पुढे बरसावी. आयशे जयसिंग रेणुकीशी सांगून वर्तमान ते अशी भरतरी नाम आनंदेशी. पाचारिता उभयंता त्या उभयंताचे जठरांतरी संतती नशे. संसार विहारी म्हणून स्नेहाची मोहित लहरी बोलली असे तयाती रेणुका नित्य वैशुनी आणखी चुंबन घेतचे. लालन आणखी नाना पदार्थ मागितले की आणून देते उभयंता. आसन वसन भोजन पान देती करती बहुलालन. बाळ खेळताना पाहून हर्षयुक्त होती. बाळ भरतरी पंचवर्षी बोबडे बोल नाचे महिषी नाच नाचून धावणी कंठाशी मिठी घाली मातेच्या. मिठी घालिता रेणुका सती उचलून घेत अंगावरती चुंबन घेता उभय ती हास्यवदन करता ती हसून एकमेका म्हणती ईश्वर पावला आपणा प्रती उदरी नसता स्वसन संतती ईश्वरी दिदला कृपेने. दिदला परी अक्षक चित्ताशी घेऊन म्हणते या बाळाशी माता पिता चुकल्याची शोधित असती माहिती. परी ती शोधिता कोठे अवचित जरी पडली गाठ मग ती आपणापासून नेते घेऊन जातील बाळात. आयशी चिंता उभय ती नित्य नित्य हृदयवाती. आहा हे बाल अलौकिक असते ती स्वरूपा मिती नशिते. आयशे बाळ परम सगुण हे तो नेतील आम्हापासून. आयशे चिंतिती परिमन घोटाळत उभयतांचे. मग ती उभयंता विचार करते की याशी सोडून क्षेत्रापती मग मी हिंडता कोणी शेती गाठी पडेल त्यांची. मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे. भिक्षा मागून क्षेत्राकार निर्वाह ते चालविते. या परी ते भरतरी बाळ मेळ मुलांचे स्थावर मंडल तय माझे खेळ खेळ.
राजचिन्हे सर्वची आपण सर्वांचा होऊन राव मुलांचीच मुले सर्व काठीचे करून असो शाळा लाविल्यात. मंत्री परिचारक पायदळ जन स्वारक झुंजार कारकून नाना वेश मुलांची दाखवून राजचिन्हे करीत असे. तरी खेळ नवे भविष्य होणार होय भाग्याचा संस्कार जैसे ज्याचे भाग्य चिन्हे उदय पावली. तरी असो राजचिन्हे खेळ खेळता बाळपणी तो एके दिवशी आरोहून काष्टशाळी पळताती पळती ती वाता कृती मुखे हो करून म्हणती थापटे ती काष्टशाळी असो दे आयुष्य खेळता सोडून क्षेत्र धावती भरले काननी सर्वत एकांत विपिनी खेळ खेळत सनिध कोणी नशीचे परी ते कानन चवट्यात भरतरी धावता शालिका असोते तो पायाशी ठेच लागून माहिती उलथून पडला पडेला मग कासावीच होऊन सांडिले शुद्ध बदेश नेत्रे विकासुनी माहिती दाविते झाला तत्क्षणी. ते श्वेतवर्ण पाहुणी नाही आरबैके पळाली भय करून म्हणती भरतरी पावला मरण भूत होईल आता. मग हा आपल्या लागून पाठी बक्षील सकल मग शेवटी आयशे भय मानून पोटी पळणे गेले आरबैके जाऊन भागीरथी घाटावर करीत बसली आहेत विचार म्हणती भरतरी भूतथोर होऊन हिंडे ग्रामात मग गडेवा आपण गलीशी कशी खेळावे बक्षील आपण असे. तरी आता आपल्या ग्रामाशी खेळ खेळू सदनात यापरी दुसरा अर्भक बोल की बरवे सांडलेले कान ते मनुष्य कोणी नव्हते तर ते बक्षिले असते. आपण अशी आयशी अर्भक घाटावर करील बसले आहे ते विचारतो येरीकडे मूर्छा अपार भरतरी बदली मही पडला शेवटतो शरीर सुकले तेने करून ठाई ठाई भेदले पाशा रुद्र तेने माताशी अशी होता अवस्थेची मैत्रावरून पाहिले त्याची मग पुत्र हृदयाशी परम कळवळला दाटला महिष मित्रावरून येता झाला स्नेह करून अति लगबगे बाळ उचलून हृदयाला कवळले तुरे आनंद भागीरथी जीवन तयाशी करेले तोय पान हृदयालागे आलिंगन साहोद केले बाळाशी आणि पाहुणी सोय कृपा दृष्टी मग दुःख लेसाची झाली पेटी पाशानं घाव घसवटी अदृश्यपणे मिरवले. मग तो बाळ सावधपणे आणखी घेऊन मिरवणे परमस्ने मुखावरून वरद हस्ते करवाळे यापरी विप्राचा वेळ धरून तिथून चालला मित्रावरून भरतरीचा धरली पाणी सदना लागे आणि तसे मार्गे येता घाबरे पाहते झाले सर्व किशोर पाहताची म्हणती भरतरी थोर भूतवणे आला रे आयशे म्हणून आरडणे पळता ती आयती भय करून आपुल्याले सदन जाऊन भय दडती संगीत हेरेकडे मित्रावरून सदने आला त्याशी घेऊन आता रेणुकीचे पाचरणी म्हणे सांभाळी बाला ते मग ते चरणी ठेवणे माता म्हणे महाराजा इथं आता आपण कोण्या ग्रामे असता परमस्नेह आम्हा रेणुका प्रमाण सती पाहता युकडा दिव्या मूर्ती वस्त्रासन टाकून निघते बसली त्यावेळी मग म्हणे बालका करी कळून आणले तुम्ही मग करून तरी सगळं संशय सोडून नामावी गाण मला सांगा येरी म्हणे वसती ऐक या बाळाचा मी असे जनक म्हणून स्नेहाची बघे तरी तुझपाशी मी आलो तरी बाळ तुझं कारण कायावाच्या केले अर्पण परी तुही आता संशय टाकून संगोपन करी ते ऐकून बोले अशी तुम्ही बालकाचे जनक कसे येरी म्हणे व अनायाशे कथा ऐक बाळाची आगे मी प्रवेशित होते दिसत आहे परी मी दैवत मित्रावरून नाम माते मही लागे बघतात. मग मुळापासून तिथे कथन भरतरी पात्र व्यक्त जनांना हरणीस्तरीचे संगोपन सकळ निर्णय बदलाशी तरी या बाळाचे संबोधन अपूर्व आहे मही कारण परी असो पूर्ण दैवाने लाभ झाला तुझ्याचा झाला परी अर्थभूत जगी म्हणावी का आपला सूत कायावाच्या बुद्धी सूत रक्षण करी उचिते आयशे सांगणे मित्रावरून जात झाला आपले स्थानी एरीकडे नितंबेने परमचित्ते तो सली मग भ्रतराची सांगे वर्तमान तोही हर्ष ऐकून मद जरीने जनकाचे भय पूर्ण बाल प्रकरणी भेटले की जैसे वस्त्र स्पर्शिल्या साबणी सकळ मनाची होई आणि देवी मित्रावरून वाचे करून सकळ संशय फुटला असे किंवा गडूळ झाले असता उदक स्थिरवल्या दाई पवित्र मुख देवी त्याचा समोर धाक फुटून गेला तात्काळ की दारा सगुण पुर गृही असता क्रोध परी प्रसूतीचे भय थोड प्रसूती झाल्या फिटतस्या की अन्य वस्त काशे लागता परमभय मानी पार होता पीर परिपार झाली सकल चिंता फिटून जाय सरतेची अचाटक काळाने तस्कर भयाते मार्ग मिळाला भय व्यक्त परिपार वस्ती पावल्या स्थिर चित्त भयापासून होत असे धन्य मित्रावरून वार्ता ऐकता उभय करणे भयमुक्त होती आनंदाने ह्याला चित्त करून होते त्याचे दुःख जाऊन होता सुख पोषी शरीरातून दिक तेवी त्याचे चित्ती बोलाहाक आनंदाचा उजला
मग ते अति प्रेम एक करून अशा पासायचे गुंतले गुंदन, मग परमस्नेहाचा खुंट होणं घरके झाले ते त्यास आयुष्यापरी दिवसेंदिवस परमवलेले लालन पालनास तव काशी क्षेत्री पुण्यवस्थेस पंचवर्ष लोटली. तो 10 वर्षी भरतरीनाथ पूर्ण झाला. वयोयुक्त जयसिंग आणि रेणुका परत लग्न विचार सुचला. उभयंता बसून एकांती म्हणती, चला जाऊ स्वदेशाप्रती लक्षणी संबंध जातील, लग्न करू बाळाचे. असा विचार उभयंताकडून सोडते झाले क्षेत्राला होणे. माळवादेशी त्यांचा ग्राम उद्देशून मार्ग धरत इथायाचा. मार्गी चालता ग्रामोग्रामी भिक्षा करते भिक्षुक धर्मी, मार्गी चालता भविष्यवर्मी निकट जगटले येऊन, मार्गी चालता काननात तस्कर येऊन अकस्मात जयसिंग शस्त्रघाते मुक्त केला प्राणाते. जवळी होते वित्त काय ते हिरोनी नेले तस्करी उपाय. जयशिखांचे पर्यंतमयी निचेष्टित पडले. ते पाहुणे रेणुका सती प्रेत करुणी देहाने गुती परमशोक देहाप्रती सांडते झाले ते दवा. मग ती उभयता स्त्री पुरुष भरतरीने काष्टी मिळून विशेष फागणी लावून उभयंता शोक कुठेही बुडाला. उभयतांचे करिता दन परी शोक विशोके पोळे प्राण म्हणे, आहा तात मातेने कैसे सोडिले करणे, आहा तुम्ही जननी जनक पाहते झाले परत्र लोक, यावरी माहिती माईक कोणी नशी मधलागे, आहा जननी रेणुका नामी कैशी गेली मज सोडून, आता आई आई म्हणून निवानी बोलाव मी कोणाते, आहा जननी तू परम माईक जाणती होतीस तृषा होत, आता निकटपणे लोक परम कैसे पाहतील, आहा जननी रात्रीतून 3 वेळा उठून करवीत होतीस काय तरी मन निष्ठुर का केले, आहा हृदय धरून करीशी चुंबन वाचे म्हणशी बाळ हिताने, आयशी म्हणून उदक पान करीत अशी नित्यश आयशी माय तू सगन असून केले निष्ठुरपण, मज आयसा उनी सोडून गेलीस कैशी जन्ने, आहात आता जयसिंग नामी कैसा गेलाशी मध टाकून, आता पृथ्वीवर दैन्यवाने कुठे राहून निराश्रित, आहात आता बाहेर जाता खाऊ मजला आणत होता, तो मुकुटी खाऊनी सदने येता पाचारून मज देशी, आयसा मोह असता पोटे सांडूने गेलाशी विपिने देती, आयशी म्हणून कडसून कुठे वक्षे थळ पिटे तसे, आयशी रुदन करीत करीत पेटविणे झाला सात चित्त परी, तो तेथून न उठे तरी तो प्राण सोडू पाहत असे, तो मार्गे करून व्यावसायिक त्यावर उंजारे वृषभ कटक, त्यांनी पाहुणे त्याचा शोक परमचित्ती कळवळले, मग तयापाशी येऊन पुसून घेतले, वर्तमान कळल्या बोलले, वचन बोधने ती तयाचे म्हणती, आगा भाट सुटा शोक करते अतिवृता होणार झाले, विषय माता विधी अक्षर निमित्त, जरी तू करीची शोक तरी काय मिळते, जननी जनक ईश्वर करणे प्रारब्ध फुटके, आपुलेचे म्हणावे तरी आता ये धैर्य करून हित पाहावे, आपुले आपण संसार करून आपुले मतीने त्यांनी लोकी मिरवावे, आयशी म्हणून बोध अपारा उठविला त्याच्या धरुणी कर, मग सवय घेऊन मुक्कामावर आणला अशी भरतरी, मुक्कामी राहून सकळ जण रात्री देऊन अन्न पा, दुसऱ्या दिवशी सवय घेऊन पुन्हा जाते व्यवसाय, आयशी परी 7-5 दिन शोक करिता गेला लुटून, दिवसेंदिवस होणे विस्मरण सहज स्थितीवर तसे, मग त्या व्यावसायिका सहज करू लागला, तयाचे काज होता तेच खुंद सकलचा ते आदराने आसन वसन भूषणासाठी व्यावसायिक सकल संपादित, आयशी परी काही दिवस त्या स्थितीत लुटून गेले तया, यावर व्यावसायिक धान्य भरून अति येऊन उज्जैन शरावंतिका मार्ग धरला, तयाचा मार्ग सरता वृषभ कटका येऊन पोचला अवंतिका, त्याचे कथेचा रस निका होईल तो शिखरा पुढे, मनाला पुढील अध्याय रस उगाची मनाला शोषिता, आयशी तरी न म्हणा पियूस चवी घाता कळेल तरी ती कथा सुधार सत्वर, वाडी सोटा धुंडी कुमार मालू ऐसा नाव 4 नरहरी कृपेने मिळत असे, स्वस्ती श्री भक्ती कथा सार, समंत गोरक्ष कावे ज्ञागार, सदा परिशुद्ध भाविक चतुर्सती माध्याय गोड हा श्रीकृष्णार्पण शिवम भवतु शिरस्तु श्री नवनाथ भक्ती सार कथा चतुर्दशमाध्याय समाप्त 24वा. श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.